मित्रांनो नमस्कार. प्राप्त माहितीनुसार सध्या देशभरामध्ये 8वें वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. याच अंतर्गत राज्य शासनाने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला. 7व्या वेतन आयोगाच्या सुधारणानंतर काही पदवीधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले. शासनाने हे त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याच्या वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पात्र पदवीधर शिक्षकांना योग्य वेतन श्रेणी लागू होईल आणि त्यांना होणारा आर्थिक अन्याय सुद्धा हा दूर होणार आहे. यामुळे पदवीधर शिक्षकांची गेल्या वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण होतानाच त्यांची दिवाळी गोड होत असे अशा भावना माननीय आमदार यांनी व्यक्त केल्या. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर काही पदवीधर शिक्षकांना कमी वेतनवाढ ही मिळाली होती. यामुळे त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावनाही निर्माण झाली होती. ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनामध्ये माननीय आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते. तसेच महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेच्या माध्यमातून व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा.